नमस्कार मित्रांनो, आज आपण एका धक्कादायक आणि चिंताजनक घटनेबद्दल बोलणार आहोत. जालना जिल्ह्यात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याची चर्चा आणि काही ठिकाणी लाव्हा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना नेमकी काय आहे? खरंच जमिनीतून लाव्हा आहे का, की यामागे काही वेगळं विज्ञान आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. जालना जिल्ह्यातील काही भागात अचानक जमिनीतून वायू किंवा ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याचे लोक सांगत आहेत. काही ठिकाणी जमिनीतून उकळत्या लाव्यासारखा ज्वलनशील पदार्थ बाहेर येताना दिसला आणि त्यामुळे पेट घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. खरंच हा लाव्हा आहे की जालना परिसरामध्ये या सामनगाव रस्त्यालगत ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे, अशी परिस्थिती, अशी भीती लोकांमध्ये पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक घाबरले आहेत, कारण त्यांना वाटत आहे की ही एखाद्या ज्वालामुखीची सुरुवात तर नाही ना. सर्वप्रथम आपण समजून घेऊया लाव्हा म्हणजे काय, ज्वालामुखी म्हणजे काय. लाव्हा म्हणजे पृथ्वीच्या आत असलेला अत्यंत गरम द्रव खडक, जो ज्वालामुखीच्या उद्रेकावेळी बाहेर येतो. भारतामध्ये सक्रिय ज्वालामुखी खूपच कमी आहेत आणि महाराष्ट्रात तर सध्या एकही सक्रिय ज्वालामुखी नाही. म्हणूनच जालनामध्ये लाव्हा असण्याची शक्यता खूप कमी आहे. तर मग प्रश्न येतो, हे ज्वलनशील पदार्थ काय असू शकतात? यामागे काही वैज्ञानिक कारणे असू शकतात. एक म्हणजे मिथेन गॅस. जमिनीतील सडलेल्या सेंद्रिय पदार्थामुळे मिथेन तयार होतो. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असतो. काही वेळा जमिनीखाली अडकलेले वायू अचानक बाहेर येतात, म्हणजे हा भूगर्भामध्ये दबलेला वायुदाब असू शकतो. जमिनीत काही खनिज पदार्थामुळे उष्णता निर्माण होऊ शकते. हलकी हालचाल झाल्यास जमिनीतील गॅस बाहेर पडू शकतो. म्हणजेच हे नैसर्गिक आहे, पण लाव्हा असण्याची गरज नाही. परंतु इथे मिथेन गॅस सोडला तर बाकीच्या 3 शक्यता असू शकत नाहीत, कारण या ठिकाणी बाहेर पडत असलेला गॅस नसून तो द्रव पदार्थ आहे आणि तो बाहेर पडल्यानंतर काळा पडत आहे. याचा अर्थ की लाव्हा ज्या पद्धतीनं भूगर्भातील खडकांचा भाग घेऊन बाहेर पडतो, अगदी त्या पद्धतीची सध्या परिस्थिती तिथे दिसून येत आहे. त्या ठिकाणी प्रशासन आणि भूगर्भशास्त्रज्ञ तिथे पोहोचलेले आहेत आणि या दृष्टीनं त्या ठिकाणी सॅम्पल घेऊन नेमकं काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर तुमच्या परिसरात अशी घटना घडत असेल तर आग लावण्याचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणापासून दूर राहा. प्रशासनाला लगेच माहिती द्या आणि अफवा पसरू नका. जालनामध्ये घडलेली घटना गंभीर आहे, पण ती समजून घेण्यासाठी विज्ञानावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.